नमस्कार. मी दादासाहेब बादळिंगे. मी गटातून पंचायत समिती गणातून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार आहे. तर साहेब आपल्याला असं एक विचारायचं आहे की आपण व्यवसाय सोडून तुम्ही असं राजकारणाकडे कसं काय वळला? प्रथम मी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, तरी प्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे फार चांगलं होतं. ते अतिशय कार्यक्षम होते, वेळेवर काम करणारे आणि खरोखर लोकांमध्ये मिक्स होणारे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे अशा व्यक्तीला माझा प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. आता आपण जे मला प्रश्न विचारला की मी ह्या राजकीय जीवनात कसा काय आलो, ॲक्च्युली माझ्या वडिलांमुळंच तसं मी आलो. कारण वडिलांचं आमच्या गावाबाबतीत फार प्रेम आणि त्यांच्या गावामध्ये अतिशय समाजकार्य करण्याची त्यांची लहानपणापासून म्हणजे मी बघतोय तेव्हापासून ते फार समाजकार्यात होते. आणि त्यांच्या समाजकार्याचा जो काय त्यांची करण्याची पद्धत होती ती माझ्यामध्ये थोडी रुजू झाली. धार्मिक असो, शैक्षणिक असो, कुठल्याही तळागाळाच्या लोकांना मदत करणे, तुमच्याकडे ते पहिल्यापासूनच ते हे आहे. आणि त्याच्यानंतर आमचे चुलते जे होते म्हणजे वडिलांचे भाऊ हे 10 वर्ष गावचे सरपंच होते. त्यामुळं त्यांच्यामुळं बी आमचं एकत्र कुटुंबामुळे त्यांचाही मला वारसा थोडासा समाजाचा आहेच. परत ते मार्केट यार्ड कमिटीमध्ये पण होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये तसं राजकीय वारसा पहिल्यापासून थोडाफार आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आता असता मुंबईला, तर मुंबईला असल्यावर तुमच्या इथल्या लोकांना तुमच्या संपर्कात काय असं प्रॉब्लेम येतो का काय? नाही, पहिल्यापासून माझा जन्मच मुळात त्रिमलीत झाल्यामुळं की लहानपणापासून सगळ्या सुट्ट्या बिट्ट्या या गावालाच आपल्या पूर्वीपार तुम्हाला माहिती आहे, दिवाळी सुट्टी म्हटलं आणि उन्हाळी सुट्टी म्हटलं की आपण 2 महिने गावीच असायचो. त्यामुळं गावचं हे लहानपण माझं बऱ्यापैकी गावच्याच जीवनामध्ये गेलं. म्हणजे तुम्ही म्हणजे एक आता गावाकडचं वातावरण तुम्हाला पूर्णतः माहिती आहे. हो, येस. शेतकरी वर्गाबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं माहिती का, शेतीमुळं तर मी स्वतः करत होतो. म्हणजे आतापर्यंत मी शेती केली. मी शेतीबाबतीत मला सांगायचं, मी स्वतः बटाट्याची फोड मग कापायची कशी असते आणि कशी ठेवायची असते आणि सर कशी घालायची असते तेवढे प्रमाणात मी शेती इथं केलेली आहे. आम्ही 5-5, 6-6 ट्रक बटाटा इथं मी स्वतः लावून तो मुंबईला पाठवत होतो. म्हणजे शेतकरी वर्गाची तुमची नाळ तर पहिल्यापासून आहे. आजही नांदुशीच्या लोकांना विचारा की मी किती शेती मन लावून करायचो. अच्छा. विहिरी स्वतः 2 पाडलेत. मी स्वतः इथं गावी उभा राहून पाईपलाईन केलेली आहे. आत्ताच मी वडीपाशी स्वतः एक विहीर बांधून आता म्हणजे आता फक्त पाईपलाईन करायची बाकी आहे. म्हणजे शेती हा विषय माझ्यासाठी फार जवळकीचा आहे आणि भावनिक आहे. आणि तसेच गावाकडची जनता आणि मुंबईची जनता असं विभक्त मानलं जातं, पण ॲक्च्युली तुमचा जी नाळ आहे शेतकऱ्यांच्या विषयी किंवा आपल्या गावाविषयी, तर ही पहिल्यापासून जोपासली तुम्ही. हो, पहिल्यापासून म्हणजे आतापर्यंत सुद्धा म्हणजे प्रत्येक गावातली व्यक्ती मला ओळखते, मी त्यांना ओळखतो. आजूबाजूच्या गावात सगळ्यांबरोबर माझा संपर्क आहे आणि तो राहणार काय. आणि आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो, कमळच का? काय झालं माहिती आहे का, मी मुंबईमुळे मुळात मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मुंबईमध्ये माझ्या सहकार आघाडीच्या माध्यमातून मी प्रवीण दरेकर साहेबांबरोबर गेली 10-12 वर्ष आता BJPमध्ये आहे. त्यामुळे पूर्वी पण मी थोडं शिवसेनेत काम केलेलं आहे, थोडं मनसेमध्ये काम केलं. म्हणजे राजकीय मी कारकिर्दी करत आता गेली 10-15 वर्ष मी टोटली BJP बरोबर काम करतो. आता जिल्हा परिषद गटाच्या ज्या उमेदवार आहेत आपल्या भारतीताई, तर एवढं चांगलं व्यक्तिमत्वाबरोबर काम करताना कसं वाटतं? फार आनंद होतो खरं मनापासून. म्हणजे मी गोरे परिवाराचा खरंच ऋणीच आहे तसं बघितलं तर. कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, जयकुमार गोरे साहेबांनी असो, अंकुश भाऊनी असो, तो विश्वास खरोखर मी त्यांना पात्र राहील. त्यांनी जी मला जबाबदारी टाकलेली आहे मी 100% यशस्वी होणार आणि मी या औंधगणातून बहुमताने निवडून येणार हा माझा विश्वास आहे. अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुमच्या विकास कामांचा आढावा किंवा तुम्ही ज्यावेळेस बहुमताने निवडून याल किंवा काय, तर त्यानंतर तुमचं काय ध्येय असणार आहे किंवा काय? प्रथम तर मी सांगायला इच्छितो की मला जी जबाबदारी आहे ही मी तालुका लेवलला आहे. कारण मी पंचायत समिती सदस्य होणार. मला तालुका लेवलला मला ज्या काही पॉवर असतील, म्हणजे साधारणपणे आम्हाला ग्रामीण लेवलला म्हणजे साधारणपणे आता हा शैक्षणिक खातं असतं आपल्याकडं, ग्रामसुधारक आहे, परत वैद्यकीय आहे, अशा ज्या काही मूलभूत सुविधांचा जो भाग आहे तो आम्हाला प्रथम आमच्या पंचायत समिती लेवलला करावा लागेल. त्याच्यानंतर जिल्हा लेवलला आपल्या ताई आहेत, समजा उद्या ताई असतील तर ताईंच्या मार्फत मला जिल्हा लेवलची जी काही गोष्टी करता येईल त्या मी आपल्या गाव पातळीवर ते करत राहीन कामं. आणि योगायोगानं मला सांगायला आनंद वाटेल की आज आपल्याला जयकुमार गोरे साहेबांचं त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे, पंचायत राज्य आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या खात्याचीही बरीचशी कामं
आम्ही आमच्या गाव लेवलला करू शकू. म्हणजे तुम्ही हक्कानं कामं मागू शकता. हा हक्काने मागणार, करून घेणार त्यांच्या. दुसरी गोष्ट मला समाजात फिरताना एक जाणवतं की तुम्ही मुंबईला असता, तुम्ही इथं विकसित कामं करू शकत नाही, असं एक वक्तव्य येतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खरं सांगायचं ना, ते अतिशय चुकीचं त्यांचं बोलणं आहे. कारण मी सांगायला मला काय म्हणायचं आहे की मुंबईला मुळात तर मी आता नसणार आहे. कारण मला काय झालं आहे, गेली 2-3 वर्ष, काही 4 वर्षापूर्वीच माझा बराचसा बिझनेस मी माझ्या मुलीला आणि मुलाला हँडओव्हर केलेला आहे. त्यामुळे आता माझा पुढचा काळ हा जवळजवळ गावाकडे जास्त असणार आहे. आताच तुम्ही बघितलेलं मी जवळजवळ 3-4 महिने इकडे गावीकडेच आहे. आणि ह्या पुढं तर मी जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला सांगतो 80% मी गावी असणार आहे, 20% मुंबईला असणार आहे. त्यामुळं एक प्रकार सांगायला काय झालं की जसा एखादा माणूस रिटायरमेंट होतो, प्रत्येक जण मुंबईलाच काम करतो आणि मग रिटायर झाला तो काय करतो, गावीच असतो कंटिन्यू. मग तो गावी राहतो म्हणजे मग त्याने काय उद्या ग्रामपंचायत लढवू नये का, त्याने गावाकडे काय राजकारणात पडू नये का, असं काय आहे का? त्यामुळं मी माझा पुढचा काळ जो आहे, जो माझा प्रदीर्घ अनुभव, आज वयाच्या 20 पासून माझा आता 58 रिटायरमेंट झालं, तर माझा जो काय 38 वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभव मला आता आपल्या गावाकडच्या लोकांसाठी वापरायचा आहे. आणि मला जे काही माझ्या ओळखी आहेत, मंत्रालयामध्ये आहेत, सगळ्या हॉस्पिटल लेवल, तर त्याचा उपयोग करून मी काही समाजासाठी करू शकेन, तर तो मला आनंदच होणार आहे. बऱ्यापैकी मी अजून एक ऐकलं आहे की आपण कोण अडचणीत असेल त्याला मदत करताय, किंवा एखादं कृषीचं एखादे आयडिया वगैरे असतील तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचा प्रयत्न करताय. तसंच तुम्ही ज्यावेळेस गणातून तुमच्या फिरता हां, त्यावेळेस काय अनुभव आहे तुमचा, काय असं भेटल्यानंतर कसं काय आहे, वाटतं? आता मुळात तर आपला जो पाण्याचा प्रश्न होता, तो आता जयकुमार गोरे साहेबांनी जवळजवळ तो सोडवलेला आहे. आता त्याचं टेंडर होईल आणि पुढच्या मला 1-2-3 महिन्यामध्ये त्याची कामं सुरू होतील. म्हणजे येणाऱ्या 1.5-2 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न हा जो महत्त्वाचा जो क्षेत्र, तो मुळातच तो संपूर्णपणे सुटणार आहे. त्यामुळं ते एक मोठी आनंदाची बाब आहे. मग त्याच्यानंतर काय राहत आहे, आपल्याला शैक्षणिक गोष्टी आहेत, शिक्षणाच्या जरा सुविधा जरा चांगल्या करायला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये थोडंसं आपण मागे आहोत, तो क्षेत्र जरा चांगल्या पद्धतीने सुधारायला पाहिजे. कारण आजकाल बरेच लोक आजारपणामध्ये जात आहेत. आणि मूलभूत म्हणजे मला जे वाटतंय की आता नवीन पिढीला थोडं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यांना दारूपासून, व्यसनापासून कसं आपण दूर ठेवू शकू, या गोष्टी मला भर द्यायचा आहे. कारण तरुण मुलं पटापट जायला लागली आहेत, 50च्या आतच लोक जायला लागलेत, ही फार आपल्याला धोक्याची घंटा आहे. तेव्हा मला जे वाटतंय की आपण पुढच्या काळामध्ये जनजागृती म्हणजे व्यसनमुक्ती, आणि त्या ह्याच्यातून मला महत्त्वाचा प्रश्न औंध जे आहे महत्त्वाचं, तिथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. आत्ता जयकुमार गोरे साहेबांनी सोलापूरचा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या पूर्ण शहराला मोठी स्कीम आणून बजेटमध्ये मोठे पैसे मंजूर करून घेतले. तसं मला वाटतं की मी येणाऱ्या काळामध्ये मी जयाभवनच्या माध्यमातून औंधचा पाण्याचा प्रश्न कसा मला सोडवता येईल यासाठी मी गांभीर्याने प्रयत्न करणार आहे. 21 गावांसह तुम्ही प्रयत्न करू तो शकता. झालेला आहेच, तो तर जयाभवानी सोडवलाच आहे. मला इतरत्र प्यायचं पाण्याचं. पाण्याचा प्रश्न, मला जे पाणी नळाला येऊन जे शुद्ध पाणी प्यायचं मिळालं पाहिजे, पाणी. प्यायच्या पाण्याचा मला प्रश्न ओके सोडवायचा ओके. आहे. म्हणजे आपल्या अंकुश भाऊंनी पण तोच प्रयत्न, त्यांच्या वक्तव्यातनं पण तेच येतं Yes, yes, yes. की तुमचं फिल्ट्रेशनचं पाणी, पिण्यायोग्य पाणी त्यांना मिळालं नागरिकांना पूर्ण मिळालं पूर्ण पाहिजे. मिळालंच पाहिजे. आरोग्याविषयी तुम्ही काय सांगाल? आरोग्याविषयी म्हणजे आता कसं आहे, आपल्याला तपासणी म्हणा, तिथं वैद्यकीय ह्याच्या डॉक्टरना, चांगल्या डॉक्टरना बोलवून, मुंबईवरनं पुण्यावरनं बोलवून लोकांची चेकिंग करून जर घेतलं, आपण तपासणी करून घेतली, तर वेळेत त्यांना काय रोग आहेत ते लवकर माहिती पडतील. आणि त्यामुळे जे पुढं काही होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकतो. मी मगाशी एक प्रश्न विचारला तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस मतदार ह्याच्यामध्ये फिरता, गणामध्ये फिरता, तुमच्या इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्या जे मतदार आहेत त्यांना तुम्ही आवाहन करता की तुम्ही मला निवडून द्या. ॲक्च्युली तसं त्यांच्यामध्ये मिसळून जाताना तुम्हाला काय अनुभव येतो, की बाबा जवळीक साधल्यागत वाटतं का, असं दुजाभावाची भावना येते? नाही 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 नाही, मला फार लोकांच्यात मी मिक्स होतो, मला फार आनंद होतो. कारण कसं आहे, ती सगळी आपलीच आहेत ना. आज आपली सगळ्या समाजात आणि सगळ्या शेतकरी वर्गच आपला आहे. त्यामुळे एक त्यांची दुःख समजायला मिळतात, त्यांच्या अडचणी बघायला मिळतात, काय चाललंय. त्यामुळे थोडंसं शिकायला मिळतं आणि पुढं काय आपण करायचं समाजकार्य, ह्याचा आपल्याला एक रूपरेषा मिळून जाते. म्हणजे तुम्ही त्यातून बरंचसं शिकला. येस येस सर. ओके. आता मला जे दुसरं तुम्हाला बोलायला मला एक गोष्ट नक्की आवडेल की तुम्ही एक व्यक्ती म्हणून माझ्याशी बोलल्यानंतर व्यक्तिमत्व तुम्ही पहा. माझं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा माझ्या समोरच्याचं व्यक्तिमत्व काय आहे. मला आज पूर्ण आपल्या सातारा जिल्ह्याचा उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे. आता उद्योगरत्न पुरस्कार हा असाच कुणाला काही दिला जात नाही. त्यांनी माझे काहीतरी सगळं काही बघितलं असेल तेव्हाच मला उद्योगरत्न मिळालं आहे. मग जर माझ्यासारख्या माणसाला उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे, मला आपल्या भारतातून बेस्ट ॲप्लिकेटर म्हणजे आपल्याकडे रंग लावण्याचा व्यवसाय जास्त आहे, तर रंग लावण्याचा भारतातला चांगला अवॉर्ड मला मिळाला की मी एक चांगला रंग कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. तर हे जे काही माझ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला ते मिळालं. आपले जेवढे माझे मतदार आहेत, जी काही गावं माझ्या मतदारसंघात आहेत, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मी त्यांच्या उभा राहीन आणि त्या मी सोडवायचा प्रयत्न करीन, एवढं मी तुम्हाला सर्वांना शाश्वत करतो.
की आपणा सर्वांना माहितीच आहे की माझी मोठ्या प्रमाणात मंत्रालय आहे, तिकडं मिनिस्टर बंगले, तिकडे कामं चालतात रंगाची, सिव्हिलची कामं चालतात. त्यामुळे त्या माध्यमातून माझी मंत्रालयामध्ये सर्वच खाती जेवढी काय आपली महाराष्ट्राची आहे त्या सर्व खात्यामध्ये माझं जाणं येणं असतं. त्या कारणाने मी नुसतंच आपल्या जयकुमार गोरे साहेबांच्या खात्यातून काम करून नाही घेणार, तर इतरही जेवढी खाती आहेत आपली महाराष्ट्राची सर्व मंत्र्यांकडे मी जाऊन त्या खात्यातील जी काय आपल्या योजना असतील त्या योजना आपल्या कशा आपल्या पंचायत तालुका लेवलला आपल्या ज्या ग्राम गावच्या लेवलला पोच करता येईल त्या मी प्रयत्न करणार आहोत. मी सर्व मतदारांना आवाहन करेन की एक माझं चांगलं व्यक्तिमत्व बघून तुम्ही भारतीय जनता पार्टीला आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या सदस्य भारतीताई गोरे आणि जिल्हा परिषदेचे गणातील उमेदवार मी स्वतः दादासाहेब माधवराव इंगळे आणि आपल्या सिद्धेश्वरी कुरोली गणातील शहाजी देशमुख या आम्हा तिघांनाही तुम्ही सर्वांनी कमळाचे बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करावं एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो.